नाशिकच्या खड्ड्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले। मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावले। सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा, फडणवीसांनी त्यांना सूचना केल्यात। रिलॅक्स राहून चालणार नाही असं फडणवीस म्हणाले आणि सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावलेलं आहे। नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलेला आहे। हा प्रश्न कसा मार्गी लागतो आहे याकडे नाशिककरांचं लक्ष आहे। गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। सर्वसामान्य नाशिककर हे होते आणि तरी देखील महापालिका प्रशासन सुस्त आहे अशा प्रकारचे आरोप होत होते। अखेर हे सगळं प्रकरण आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, नाशिकच्या खड्ड्यांवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याचं कळतंय, काय नेमक्या सूचना केल्या? आपण पाहिलं असेल की सातत्यानं नाशिक संदर्भात आणि नाशिकमधल्या कामांच्या संदर्भात तक्रारी ज्या आहेत ते सातत्यानं समोर येत होत्या। याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक प्रश्नावरती सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवण्यात आली होती। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सुनावलेलं आहे की खरं तर ज्यांच्यावर खड्डे बुजवण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर दंड लावा, त्यांना पुढचं काम जे दिलं जाईल ते काम थांबवण्यात यावं। लोकांना मात्र याची कारणं सांगू नका, त्यांना समाधान काढून द्या। मुळात सगळ्याच विभागांनी आपली जबाबदारी ओळखावी। अधिकाऱ्यांनी चेंबरमध्ये बसून न राहता लोकांशी संवाद साधावा। खरं तर महाकुंभ हा तोंडावर आहे। खरं तर काही दिवसांमध्ये कुंभमेळा सुरू होत आहे, तर इतका मोठा खर्च होत नसून सुद्धा कामं होत नसतील, रोष येत असेल तर आपण कुठे चुकतो याचं आत्मपरीक्षण करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय। आणि पुढच्या 1 महिन्यात मी या संदर्भात पुन्हा बैठक होईल तेव्हा या सगळ्या संदर्भात गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे असा इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलाय। आपण पाहतो की खड्ड्या आणि अपघात प्रकरणामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या या सगळ्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात तरी नाशिकमधलं हे चित्र बदलतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरंय। धन्यवाद ओम, दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर नाशिकचे खड्डे आणि फडणवीसांनी या संदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे। नाशिकमधल्या रस्त्यांचा प्रश्न वारंवार चर्चेला येतोय। नाशिकमध्ये रस्ते नाहीत तर केवळ खड्डे या रस्त्यांवर आहेत। त्यामुळे काही दिवसांपूर्वी इथे चिमुकल्यांनी सुद्धा शाळकरी मुलांनी एक मोहीम हाती घेतली होती, स्वतः खड्डे बुजवायला सुरुवात केली होती। सगळी अशी चित्र नाशिकमध्ये निर्माण झाल्यामुळे अखेर हा सगळा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता तिथल्या अधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या आहेत। आपण ग्राफिक्सवर सगळे मुद्दे पाहूया। सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा, फडणवीसांनी सुनावले सगळ्या अधिकाऱ्यांना। रिलॅक्स राहून चालणार नाही, चेंबरमध्ये बसून न राहता अधिक संवाद साधा। खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर दंड लावा, त्यांचं पुढचं काम थांबवा, फडणवीसांनी निर्देश दिलेत। पुढच्या 1 महिन्यात पुन्हा बैठक घेईन, गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे। महाकुंभ तोंडावर आहे, अधिक गांभीर्यानं काम करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात।